पावसासंदर्भात आली महत्त्वाची बातमी. पाऊस, वारा आणि हवामानातील बदल, विदर्भात येणार अवकाळी पाऊस आणि त्याचे परिणाम. तर मित्रांनो, पावसासंदर्भातील सर्वात मोठी बातमी आलेली आहे. पुन्हा एकदा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार आहे. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल की भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा विदर्भातील लोकांसाठी एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा अंदाज देण्यात आलेला आहे. राज्यातील 3 मेपर्यंत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि हे पाऊस आणि वादळी वारे लोकांच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम करू शकतात. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील पावसाचे संकेत आणि त्यांच्या परिणामांवर एक नजर. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने विदर्भातील वातावरणात मोठे बदल होणार आहेत. या चक्रीय स्थितीमुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील वाऱ्यांचा पॅटर्नमध्ये बदल होणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये दिसून येणार आहे. तसेच हवेच्या दाबाची कमी रेषा विदर्भातून केरळपर्यंत जाणार आहे, ज्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. यामुळे येणारे हलके ते मध्यम पावसाचे वातावरण तयार होणार आहे. चांगले आणि वाईट परिणाम दोन्ही पैलू. पावसाच्या शक्यतेसोबतच तापमानातील चढउतार होणार आहेत. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात घट होणार आहे, त्यामुळे लोकांना थोडा दिलासा मिळू शकतो. तथापि पावसाचे परिणाम फक्त शेतकऱ्यांवरच नव्हे तर सागरी आणि अन्य क्षेत्रावरही होऊ शकतात. तर विशेषतः पूर्व विदर्भामध्ये जिथे अवकाळी पावसाचा धोका जास्त आहे, तिथे शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. भंडारा, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मका, धान, बागायती शेतीसाठी नुकसान होऊ शकते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीचा धोका निर्माण झालेला आहे. पाणी टंचाईवर दिलासा. पण एक चांगली बातमी आहे. राज्यात पाणी टंचाईची समस्या यावर्षी दूर राहण्याची शक्यता आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की राज्यातील सर्व धरणांमध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. यामुळे राज्यात पाणी टंचाईचा धोका तुर्तास तर नाही. तथापि उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात आणि मे महिन्याच्या पावसाची ज्यामुळे पाणी उपलब्धतेसाठी एक चांगली परिस्थिती तयार होणार आहे. तर ही होती आजची अपडेट. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.